राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत पीक कर्ज तसंच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणीही शेतकरी वंचित राहू नये यासाठी पीक पाहणीची प्रक्रिया 100% पूर्ण होणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सरकारनं रब्बी हंगामासाठीची पीक पाहणीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण होऊन त्यांना शासकीय लाभ मिळू शकतील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं. 25 जानेवारी 2026 पासून सहाय्यक स्तरावर पीक पाहणीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र आत्तापर्यंत रब्बी हंगामातील पिकांची केवळ 55% नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे 45% शेतकरी या नोंदणी प्रक्रियेपासून लांब आहेत. ही नोंदणी 100% पूर्ण व्हावी या हेतूनं सरकारनं मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विम्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. ते विचारात घेऊन ही मुदतवाढ केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.